माझी विनंती आहे की हा रस्ता करायचा समजा जनतेने मान्य केला तर नितीन गडकरी साहेबांच्या खात्याला रस्ता करायला सांगावा. म्हणजे स्वस्तात होईल. त्यामध्ये सहभागी होणार का? तुमच्या भूमिका काय? शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड विरोध आहे. जुन्या अलाइनमेंटने रस्ता झाला असता तर एवढा विरोध झाला नसता. त्यामुळं लोकांच्या जमिनी हिसकावून घेणे, त्यांच्या ताब्यातनं जमिनी काढून घेणे आणि रस्ता कुठं न्यायचा तर गोव्याला न्यायचा. तो जयगड बंदराकडे नेला असता तरी चालला असता, किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी पोर्टचा स्ट्रेंथ वाढवायची असती तर महाराष्ट्रातल्या पोर्टला तो जोडावा. एकदम गोव्यात नेऊन रस्ता जोडणं हे काही पात्रादेवी तुमच्यापैकी किती त्या देवीला माझं वंदन आहे, पण आपण आपल्या भागातनं फार पात्रादेवीकडे जाणारी संख्या कमी आहे. आणि वर्ध्यापर्यंतच शक्तिपीठ महामार्ग जातो आहे. रामटेक नागपूर जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं केंद्र आहे रामटेक. तिथं ते एक मोठं देवस्थान आहे. रामटेकला का जात नाही? किंवा त्याच्या पलीकडे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये भंडारा गोंदियासारख्या जिल्ह्यामध्ये पण देवस्थानं आहेत. तर मग जोडायचा तर तो तिकडं वर पण जोडायला सरकारने का दुर्लक्ष केलं आहे? आणि रस्ता होताना पूर्ण डिव्हिजन होते गावाची. 2-2 मजले उंच रस्ते जातात आणि आपण एवढी मोठी गुंतवणूक रस्त्यांमध्ये करतो आहे. त्याच रस्त्याला पॅरलल बरेच रस्ते असताना हे थोडंसं जरा जादा होतं आहे. आणि म्हणून राज्य सरकारला आम्ही आग्रहानं विनंती केलेली आहे की त्यांनी याचा पुनर्विचार करा. त्यामध्ये राजू शेट्टी तर थेट आरोप करतात की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. माझी विनंती आहे की हा रस्ता करायचा समजा जनतेने मान्य केला तर नितीन गडकरी साहेबांच्या खात्याला रस्ता करायला सांगावा. म्हणजे स्वस्तात होईल.